Hello, my dear student. Welcome to the Shahu screening of math class and students. आता आपण चॅप्टर स्टार्ट करतोय एक्सपान्शन फॉर्म्युलाज. सो हा आपण एक चॅप्टर आहे शाहू स्क्रीनिंग साठी सिलेबस साठी आपल्या. तर एक्सपान्शन फॉर्म्युलेज आणि याच्यामध्ये त्यांनी कंटेंट दिलेला आहे की एक्सपान्शन फॉर्म्युलेमध्ये ते कोणत्या पॉइंट वरती क्वेश्चन विचारणार. दॅट इज अल्जेब्राइक आयडेंटिटीज. अल्जेब्राइक आयडेंटिटीज. ओके. तर खूप सिंपल हा चॅप्टर आहे, कारण की हा चॅप्टर आपण जवळपास 7th 8th स्टँडर्ड पासून हा चॅप्टर आपण शिकतोय. तर या चॅप्टर वरती क्वेश्चन विचारला फंडामेंटल क्वेश्चन जो की फॉर्म्युला वरती बेस्ड असेल. आतापर्यंत 7th 8th क्लास पासून तुम्ही 10th क्लास पर्यंत अल्जेब्राचे जेवढे पण फॉर्म्युलाज तुम्ही स्टडी केला आहात, आयडेंटिटीज तुम्ही जेवढ्या स्टडी केला आहात, तर तेवढ्या सर्व आयडेंटिटीज तुम्हाला या ठिकाणी वापरून त्याचं आन्सर काढावं लागतं. तर त्यासाठी बेसिक फंडामेंटल काय आहे, तर तुम्हाला सर्व फॉर्म्युलाच अगोदर माहिती असले पाहिजेत. ठीक आहे. तर आयडेंटिटीज कशाला म्हणतात क्लिअरली. सो आयडेंटिटीज कशाला म्हणतात ते आपण समजून घेऊयात अगोदर. तर एक असा एक्सप्रेशन, ठीक आहे, एक असं एक्सप्रेशन ज्या एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबलच्या ठिकाणी तुम्ही कुठलीही व्हॅल्यू जर पुट केली तर ती ट्रू होते. ठीक आहे, ती एक्सप्रेशन ट्रू होतं. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. हे एक एक्सप्रेशन आहे, हे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. बट या एक्सप्रेशन मध्ये किंवा या इक्वेशन मध्ये तुम्ही ए आणि बी च्या ठिकाणी रॅन्डमली तुम्हाला जी मनाला वाटेल ती व्हॅल्यू तुम्ही पुट करा ए आणि बी च्या ठिकाणी, आणि तुम्ही चेक करा की या इक्वल टू ची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड नेहमी सेम येते, ऑलवेज सेम येते. ठीक आहे. म्हणून ही झाली एक अल्जेब्राइक आयडेंटिटी. म्हणून याला म्हणतात अल्जेब्राइक आयडेंटिटी. तर अशा टोटल किती अल्जेब्राइक आयडेंटिटीज आहेत ज्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी ऑलवेज ट्रू असतात. कुठलीही व्हॅल्यू टाका त्या एक्सप्रेशन मध्ये किंवा त्या इक्वेशन मध्ये दोन्ही साईडला ए आणि बीच्या तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू जर पुट केलं तर ते एक्सप्रेशन नेहमी काय असतं, इक्वल असतं. त्याला म्हणतो आपण आयडेंटिटीज. लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड नेहमी इक्वल येते. इकडे ए आणि बी ची जी व्हॅल्यू पुट केली तीच व्हॅल्यू राईट हँड साईडला पण पुट करा आणि पहा नेहमी. याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर, याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर अगोदर ऍडिशन करा देन स्क्वेअर, याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर दोन्ही साईडला नेहमी सेम व्हॅल्यू येते, म्हणून त्याला आपण आयडेंटिटीज असं म्हणतो. तर अशा टोटल किती आयडेंटिटीज आहेत काय, तर या सर्व आयडेंटिटीज आपल्याला फंडामेंटली माहिती असल्या पाहिजेत. आणि मग या आयडेंटिटी माहिती असल्यानंतर मग याच्या पुढची स्टेप आहे की या आयडेंटिटीला थोडंसं सिम्प्लिफाय करून वगैरे आपण एक्झाम्पल्स मध्ये यूज करणार. जे एक्झाम्पल्स विचारलेले आहेत ते याच आयडेंटिटीज वरती बेस्ड असणार आहेत. त्यामुळे बेसिक गोष्ट आहे की अगोदर आयडेंटिटीज माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे. तर फटाफट आपण आयडेंटिटीज डिस्कस करूयात. तर मी या ठिकाणी आयडेंटिटीज अगोदरच मी या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवणार होतो. बट तुम्हाला आयडेंटिटीज बनल्यात कशा हे पण माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. कसं सिम्प्लिफाय करतात आयडेंटिटीला, कारण की त्याच पद्धतीने सिम्प्लिफिकेशन तुम्हाला एक्झाम्पल मध्ये पण करायचं आहे. आयडेंटिटी मध्ये कशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशन, फॉर्म्युले कशा पद्धतीने बदलले, फॉर्म्युलेला कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो, कशा पद्धतीने बनवतो, हे सर्व गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे मी फॉर्म्युले लिहून ठेवलेले नाहीत, मी आता बनवून दाखवणार आहे. तर स्टार्टिंगचे 2 फॉर्म्युले तर तुम्हाला माहितीच असतील. ठीक आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ठीक आहे. ही एक आयडेंटिटी आहे. फंडामेंटल नंबर 2 ए माइनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर माइनस 2ab. सेकंड आयडेंटिटी. थर्ड वन 2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे आयडेंटिटी आहे ऑलवेज. बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. कारण की इथे येणार आहे 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर. ठीक आहे. 2 बाहेर आहे, आतमध्ये मल्टिप्लाय केल्यास 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर. आणि याला सिम्प्लिफाय करा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी. तर प्लस 2ab मायनस 2ab कॅन्सल होतील. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर. अशा पद्धतीने ही पण एक आयडेंटिटी फॉर्म होते. नंबर 4 ए बी 2 टर्मच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. आता 3 टर्म्स बद्दल बघूयात. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. तर 3 टर्म्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर दिल्यानंतर फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2bc मायनस 2ca. ठीक आहे. ओके स्टुडंट, चला हा आहे 4th फॉर्म्युला. आता हा कुठून बनला. ठीक आहे.
हा फॉर्म्युला कुठून बनला हे जर चेक करायचं असेल तर ए प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी प्लस सी या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला हा फॉर्म्युला भेटून जाईल. सॉरी, या ठिकाणी प्लस आहे, प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. ठीक आहे, प्लस आहे, मी मायनस घेतलं, सॉरी. चलो, तर या दोघांचं, या दोन ब्रॅकेटचं, कारण की ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटचं. सर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करून बघा, तुम्हाला ही टर्म भेटेल. याच फॉर्म्युल्याला असं पण लिहिलं जातं बघा, याच फॉर्म्युल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर या लास्टच्या एंडिंगच्या 3 टर्म्स मधून जर 2 कॉमन काढला तर ए बी प्लस बी सी प्लस सी ए. ठीक आहे, असा पण फॉर्म्युला लिहिला जातो. तर हा पण फॉर्म्युला आहे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचाच. ठीक आहे, माहिती असणं गरजेचं आहे कसं सॉल्व्ह केलेलं आहे. देन फिफ्थ वन, आता पहा याच्यामध्येच या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला वेगवेगळे भरपूर फॉर्म्युले बनवता येतील. कसे? इथं ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, जर मी याला ए प्लस बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला बनवायचा असेल तर इथं मी फक्त सी ला मायनस केलं तर काय होईल? तर या ठिकाणी नीट समजून घ्या. आता फॉर्म्युला याचा बिलकुल पाठ करायचा नाही. तिन्ही प्लस असतानाचा जर फॉर्म्युला माहिती असेल तर यापैकी 2 निगेटिव्ह झाले, 1 निगेटिव्ह झाला किंवा सर्वच्या सर्वच निगेटिव्ह झाले. आता बघा, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आणि मायनस ए मायनस बी मायनस सी याचा फॉर्म्युला सेमच असतो. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला हाच आहे, ए मायनस बी मायनस सीचा पण ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला हाच असेल. तर असं का होतं ते पण मी सांगेन, इथून आपण समजून घेऊयात. इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, तर यालाच मी मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला पण हाच असेल, मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. असं का होतं बघा, याचा जर स्क्वेअर केलात तुम्ही, याचा जर स्क्वेअर केलात, मायनस एचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि मायनस, आता इथं ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, तर दोन्ही निगेटिव्ह आहेत तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणून ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि दोन्हीच्या दोन्ही निगेटिव्ह असतानाच पण ब्रॅकेट स्क्वेअर एकच असतो. ठीक आहे, तसंच या पद्धतीने मायनस ए मायनस बी मायनस सी, तर मायनस ए फर्स्ट टर्म म्हणजे मायनस एचा स्क्वेअर केल्यानंतर प्लस ए स्क्वेअर होणार आहे, कारण की स्क्वेअर केल्यानंतर सर्व रिअल नंबर्स हे पॉझिटिव्ह होतात. सो मायनस बीचा स्क्वेअर पण प्लस, मायनस एचा स्क्वेअर केल्यास पण प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे, आता 2ab 2bc, तर 2ab ए इंटू बी, ए आणि बी दोन्ही पण निगेटिव्ह आहेत, तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणून अशा पद्धतीने नेहमी निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो. म्हणून ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस ए मायनस बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला सेम असतो. तर इथं फक्त एकच टर्म निगेटिव्ह आली तर काय करणार? जर एकच टर्म निगेटिव्ह आली, या स्टार्टिंगच्या 3 टर्म्स तर ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहेत बघा, कारण की इथं जरी निगेटिव्ह आलं तर स्क्वेअर केल्यानंतर त्या टर्म्स ऑलवेज पॉझिटिव्ह होणार आहेत. ऑलवेज मायनस सी होता, मायनस सीचा स्क्वेअर केल्यास पण प्लस सी स्क्वेअर होणार आहे. पुढे काय होणार आहे फक्त लक्षात घ्या, पुढे फक्त या पुढच्या ज्या नेक्स्ट 3 टर्म्स आहेत, या 3 टर्म्स मध्ये जिथं जिथं सी दिसतोय तेवढ्या टर्म्स फक्त निगेटिव्ह होतील. जिथं जिथं सी दिसतोय तेवढ्याच टर्म्स निगेटिव्ह होतील. 2ab मध्ये सी नाहीये म्हणून तो पॉझिटिव्हच राहील. बीसी मध्ये सी येतो, सीए मध्ये पण सी येतो, म्हणून या 2 टर्म्स निगेटिव्ह होतील. दॅट इज मायनस 2bc मायनस 2ca. क्लिअर आहे? ओके स्टुडंट्स, कारण की बी पॉझिटिव्ह सी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह सी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युले स्वतः बनवून घेऊ शकता. समजा ए मायनस बी प्लस सी आला, जर बी मायनस असेल तर सुरुवातीच्या 3 टर्म्स तर पॉझिटिव्ह असणार आहेत, फक्त जिथं जिथं बी आहे तेवढ्या टर्म्स फक्त निगेटिव्ह होतील नेक्स्ट टर्म्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फॉर्म्युला बनवला होतो. देन आता मी बाकीचे फॉर्म्युले बनणार नाही, आपण जो आता नेक्स्ट फॉर्म्युलाकडे, दॅट इज ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. आता याचा फॉर्म्युला कसा बनतो, तर ए प्लस बीचं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स, किंवा तुम्ही असं पण करू शकता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए प्लस बी. ठीक आहे, या मल्टिप्लिकेशननी पण तुम्ही हा फॉर्म्युला बनवू शकता. तर काय आहे तो फॉर्म्युला बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी, एक ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा. याच फॉर्म्युलाला काही जण असं सुद्धा लिहितात, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस या लास्टच्या 2 टर्म्स मधून 3ab कॉमन काढला तर ए प्लस बी, ए प्लस बी. ठीक आहे, तर हा पण फॉर्म्युला आहे, हा पण फॉर्म्युला आहे. दोन्ही फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणसाल सर एक लक्षात ठेवला दुसऱ्याची काय गरज आहे, पण तुम्हाला जरी एक लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. बट तुम्हाला हे असं कॉमन वगैरे काढून दुसरा फॉर्म्युला बनवलाय हे माहिती असणं गरजेचं आहे. 7th वन, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. हा फंडामेंटल फॉर्म्युला. ए क्यूब मायनस बी क्यूब ॲज इट इज. लास्ट 2 टर्म्स मधून मी काय केलं, मायनस 3ab कॉमन काढला
तर -3ab कॉमन काढला तर a प्लस झाला असलेला -b झाला. ठीक आहे, तर हा पण एक फॉर्म्युला आहे a - b ब्रॅकेट क्यूबचा. ओके स्टुडंट, 6 7 झाला a - b ब्रॅकेट क्यूब. आता लगेच बघूयात आपण a प्लस बी a क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे, 8th वन a क्यूब प्लस बी क्यूब याचा फॉर्म्युला. तर a क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला कसा बनतो बघा. तर a क्यूब प्लस बी क्यूब हा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे, तर या फॉर्म्युल्यामध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. ठीक आहे, a क्यूब प्लस बी क्यूब. तर जी राईट हँड साईडला a क्यूब प्लस बी क्यूब आहे, तर a क्यूब प्लस बी क्यूबच्या साईडला जी पण टर्म आहे ती लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा. तर काय येईल, याला इकडे शिफ्ट केल्यानंतर काय येईल बघा, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब -3ab इन ब्रॅकेट a प्लस बी इज इक्वल टू a क्यूब प्लस बी क्यूब. लक्षात येतोय, या फॉर्म्युल्याला मी अशा पद्धतीने या ठिकाणी सिम्प्लिफाय केलं. a क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला बनवायचे, तर त्या बाजूची टर्म या साईडला शिफ्ट केली. ठीक आहे, आणि मग आता याला मी सॉल्व्ह करणार. तर या ठिकाणी a प्लस बी कॉमन दिसतोय, सो मी a प्लस बी कॉमन काढला. सो a प्लस बी कॉमन काढला तर इथं आतमध्ये राहील a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर -3ab इज इक्वल टू a क्यूब प्लस बी क्यूब. ठीक आहे, सो a प्लस बी आतमध्ये a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर -3ab. ओके, इज इक्वल टू a क्यूब प्लस बी क्यूब. सो a प्लस बी बाहेर ॲज इट इज आतमध्ये आला प्लस 2ab -3ab, तर आतमध्ये राहिला -ab. ठीक आहे, प्लस 2ab -3ab ग्रेटर नंबरचा साईन, 3चा साईन निगेटिव्ह, सो -ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a क्यूब प्लस बी क्यूब. तर हा बनला फॉर्म्युला a क्यूब प्लस बी क्यूबचा. बट कसा बनला, तर अगोदरचा जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्याला फक्त त्या अगोदरच्या फॉर्म्युल्यामधून ज्या साईडला a क्यूब प्लस बी क्यूब आहे तिकडे फक्त a क्यूब प्लस बी क्यूब ठेवला, साईडची टर्म शिफ्ट केली आणि जस्ट कॉमन काढून मी सिम्प्लिफाय केलेले. कॉमन काढून फॉर्म्युला पुट केला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. ठीक आहे, हा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला पुट केला आणि सिम्प्लिफाय करून आन्सर काढलं. तर हा आला a क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला. तर दोन ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला आता a क्यूब प्लस बी क्यूबचा. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये इथं प्लस आहे, तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये प्लस अँड देन सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर -ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, सेम टू सेम फॉर्म्युला बनेल मायनस साठी सुद्धा, a क्यूब मायनस बी क्यूब. तर मायनस साठी काय फॉर्म्युला बनेल, तर इथं फर्स्ट या ठिकाणी a क्यूब मायनस बी क्यूब आहे, तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a मायनस बी येईल आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये जिथं -ab होता तिथं प्लस ab होऊन बी स्क्वेअर होऊन जाईल. तुम्ही याच पद्धतीने, ठीक आहे, याला मी जसं सॉल्व्ह केलं तसंच तुम्ही याला सॉल्व्ह करा. या a क्यूब मायनस बी क्यूबला हा -3ab लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करून प्लस 3ab करा, कॉमन आउट काढा, तुम्हाला हा फॉर्म्युला भेटून जाईल. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता लास्ट दोन फॉर्म्युले बघूयात आणखीन. चला 10th वन पर्यंत आलोय. 10th वन काय बघा, a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3abc इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर -ab -bc -ca. ठीक आहे, हा एक व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बरेच वेळेस यावरती क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग मध्ये तर विचारलेला नाहीये, बट हा पण एक खूप व्हेरी इम्पॉर्टंट आयडेंटिटी आहे, ही लक्षात ठेवा. आणि याच्यामध्येच एक आयडेंटिटी नंतर बनते. कोणती आयडेंटिटी बनते, की याच आयडेंटिटीमध्ये, ठीक आहे, याच आयडेंटिटीमध्ये इफ a प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 0 देन द अबव आयडेंटिटी. तर a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू जर 0 असेल, ठीक आहे, a प्लस बी प्लस सी, सॉरी या ठिकाणी a प्लस बी प्लस सी नाही, सॉरी मी फर्स्ट फॉर्म्युला लिहायचा राहिला माझा, या ठिकाणी मी हाफ फॉर्म्युला लिहिला, या ठिकाणी फर्स्ट लिहायचा राहिला. a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3abc याचा फर्स्ट फॉर्म्युला आहे a प्लस बी प्लस सी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि देन सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर -ab -bc -ca. ठीक आहे, अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे आता. ठीक आहे, a क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे थ्री टर्मचा क्यूब, ब्रॅकेट क्यूब तर नाही दिलेला आहे, बट इंडिव्हिज्युअल क्यूब, 3 टर्मचा इंडिव्हिज्युअल क्यूब -3abc. आणि त्याचा फॉर्म्युला आहे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a प्लस बी प्लस सी, सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर -ab -bc -ca. तर आता याच फॉर्म्युल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून एक नवीन फॉर्म्युला बनतो, बट
याला सिम्प्लिफाय करून म्हणण्यापेक्षा याच्यामधली एक स्पेशल केस आहे. कोणती केस आहे? जर या फॉर्म्युल्यामध्ये किंवा या आयडेंटिटीमध्ये जर a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू जर 0 झाली तर हा 0 झाला तर राईट हँड साईड पूर्ण 0 होते आणि राईट हँड साईड जर 0 झाली तर हा -3abc पलीकडे जाऊन +3abc होतो. सो इफ, म्हणून ही पुढची आयडेंटिटी, इफ a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0 देन a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3abc इक्वल टू 0, कारण की 0च्या मल्टिप्लिकेशन मध्ये या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 दिली, a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0 म्हणजेच हा फर्स्ट ब्रॅकेटची व्हॅल्यू 0. सो 0 इंटू एनिथिंग 0 होऊन जाईल. ठीक आहे. सो मग हा राईट हँड साईड 0 आला तर -3abc पलीकडे जाऊन +3abc होणार. a क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू 3abc +3abc. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट एंटिटी. या दोन्ही पण एंटिटी खूप जास्त इंपॉर्टंट आहेत बघा. याच्यावरती बरेचसे क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुक मध्ये भेटून जातील. आपल्याला प्रॅक्टिस करताना तुम्हाला या एंटिटीवरचे भरपूर क्वेश्चन्स भेटतील. त्यामुळे तसं तर या सर्वच इम्पॉर्टंट आहेत, बट या खूप जणांना माहिती नसते ही 10th आयडेंटिटी आणि त्याची ही स्पेशल केस आहे की या आयडेंटिटीमध्ये a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू जर 0 असेल तर ही आयडेंटिटी बनते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या टोटल ही 11th आयडेंटिटी असं म्हणू शकतो तुम्ही, ही 11th नंबरची आयडेंटिटी. तर अशा पद्धतीने हे टोटल मी आयडेंटिटीज या ठिकाणी नोट डाऊन केलेले आहेत. तुम्हाला एवढ्या आयडेंटिटीज माहिती असणं गरजेचंच आहे आणि लक्षात पाठ रट्टा न करता, रट्टा मारला ना मग विसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. रट्टा मारल्यानंतर कसं बघा, मी 13, 12 नंतर पुढचा पण मी आयडेंटिटी, पुढचा पण फॉर्म्युला मी बनवू शकतो. कसा? x प्लस 1/x अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले शाहू स्क्रीनिंग मध्ये. x प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असेल? तुम्ही म्हणताल सर तिथं आहे ना a प्लस बी, a म्हणजे x, b म्हणजे 1/x, आम्ही फॉर्म्युला वापरून बनवतो. ठीक आहे. या ठिकाणी बनवतो एक्स स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजेच 1/x स्क्वेअर, कारण की 1चा स्क्वेअर 1च राहणार आहे, प्लस 2ab, a x आहे, b 1/x आहे. सो x कॅन्सल होऊन जाईल, राहील काय फक्त 2च राहील. सो दॅट्स वाय या ठिकाणी फॉर्म्युला बनतो एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस 2. एवढा फॉर्म्युला बनतो याच्यासाठी. ठीक आहे. असाच क्यूब साठी पण फॉर्म्युला बनवता येईल. ठीक आहे. परत जर तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर बघा, एक्स प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर, तर याच्यासाठी फॉर्म्युला आला हा, राईट. याच्यासाठी हा फॉर्म्युला आला. तर आता तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची जर व्हॅल्यू विचारली असेल, याची व्हॅल्यू जर काढायची आहे तुम्हाला, तर तुम्ही काय करणार? जस्ट एक्स प्लस 1/x ची व्हॅल्यू दिलेली असते, ती व्हॅल्यू इथं पुट करणार, त्याचा स्क्वेअर करणार आणि हा +2 इकडे येऊन मायनस होऊन जाईल. सो म्हणजे तिकडे फॉर्म्युले जसे बनवले होते तसंच सिम्प्लिफाय करतोय मी. एक्स प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर मला काढायची याची व्हॅल्यू, हा फक्त राईट हँड साईडला ठेवेन, +2 जो आहे तो या ठिकाणी येऊन -2 होऊन जाईल आणि हा असेल फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. हा एक नवीन फॉर्म्युला भेटला. म्हणजे 12th फॉर्म्युला हा होता असं म्हणू शकता, किंवा याला फॉर्म्युला नाही म्हटला तर तुम्ही याला तर म्हणू शकता. ठीक आहे. कारण की एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर साठी स्पेशल फॉर्म्युला आपण बनवला, दॅट इज एक्स प्लस 1/x होल स्क्वेअर -2. तर हे असे फॉर्म्युले बनवता आले पाहिजेत. हे ज्याला बनवता आलं ना, प्रत्येक गोष्टीसाठी आयडेंटिटी बनवता आली पाहिजे. या ठिकाणी आयडेंटिटी कशी बनवायची ही मी शिकवतोय. ठीक आहे. कसं शिकवतोय की बाबा ही आयडेंटिटी कशी बनली, तर ज्यांना हे आयडेंटिटीज कशा बनवल्या, या आयडेंटिटीजला कसं सिम्प्लिफाय करून आयडेंटिटीज कसे बनवले हे ज्याला माहिती आहे त्याला हे बनवता येईल. ठीक आहे. त्यामुळं असे आपल्याला ब्रॅकेट क्यूब एक्स प्लस 1/x, y अपॉन 1/y, a अपॉन 1/a असे जिथं जी फर्स्ट टर्म आहे तीच सेकंड मध्ये 1/1च्या डिनॉमिनेटर मध्ये, समजा फर्स्ट टर्म a आहे तर सेकंड टर्म 1/a आहे, मग मध्ये प्लस असेल किंवा मायनस असेल, मग त्या ठिकाणी वेगळं असं काहीच नाही. ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटलं तर ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा फॉर्म्युला फर्स्ट टर्म a, सेकंड टर्म b आणि मग ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर a प्लस b किंवा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर वापरा. अदरवाईज इथं क्यूब असू शकतो, मग a प्लस बी ब्रॅकेट क्यूब वापरा, किंवा मध्ये मायनस असेल तर a मायनस बी ब्रॅकेट क्यूब वापरा. आणि मग तिथूनच तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू ब्रॅकेटच्या स्क्वेअर मधूनच एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू भेटणार आहे. समजा तुम्हाला एक्स प्लस 1/x क्यूबची व्हॅल्यू काढायला सांगितली, तर ही याचा फॉर्म्युला तुम्हाला कुठं भेटेल, तर याचा फॉर्म्युला तुम्हाला ब्रॅकेट क्यूब मध्ये भेटेल. अशा पद्धतीने बघा, एक्स प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब याच्यासाठी फॉर्म्युला बनवायचे तुम्हाला, एक्स क्यूब प्लस 1/x क्यूबचा फॉर्म्युला बनवायचा. तर ही टर्म पॉवर 3 ची टर्म कुठे भेटेल, तर पॉवर 3 ची टर्म पॉवर 3 च्या ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये भेटेल. दॅट इज एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब प्लस 3ab. सो ab एक्स इंटू 1/x कॅन्सल होऊन जाईल आणि ब्रॅकेटमध्ये a प्लस बी दॅट इज एक्स प्लस 1/x. तर हा फॉर्म्युला आपल्याला एक्स प्लस 1/x साठी फॉर्म्युला पाहिजे, तर एवढीच टर्म लेफ्टला ठेवा, बाकीच्या टर्म्स राईट हँड साईडला शिफ्ट करा, तिथून तुम्हाला फॉर्म्युला भेटून जाईल. ठीक आहे. तर असे फॉर्म्युले तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजेत, असे फॉर्म्युले बनवता आले पाहिजेत. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण
एक्झाममध्ये जातो, ठीक आहे, एक्झाम हॉलमध्ये, तर आपल्याकडे हे एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की आपल्याकडे फॉर्म्युलेज फक्त पॉवर 2 आणि मॅक्सिमम टू मॅक्सिमम पॉवर 3 पर्यंतचे फॉर्म्युलेज आहेत आपल्याकडे. आपल्याकडे फॉर्म्युलेज कुठपर्यंत आहेत? जास्तीत जास्त पॉवर 3 पर्यंतचे फॉर्म्युलेज आहेत. समजा एखादा पॉवर 4 फाइंड आउट करा म्हटलं तर कसं फाइंड आउट करणार? पॉवर 4 पॉवर 5 ची व्हॅल्यू काढा. तुम्हाला असं म्हणतात की a टू द पॉवर 5 प्लस 1 अपॉन a टू द पॉवर 5 ची व्हॅल्यू काय असेल? मग अशा ठिकाणी क्वेश्चन कसा काय सॉल्व्ह करणार? कारण की पॉवर 5 चा तर फॉर्म्युलाच नाही आपल्याकडे. मग त्यावेळेस कसा काय सॉल्व्ह करणार? पॉवर 4 ची व्हॅल्यू विचारू शकतात. मग त्या ठिकाणी कसं काय सॉल्व्ह करणार? या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात, कारण की आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये, तर आन्सर कसं काढणार? ठीक आहे, तर हे फॉर्म्युलेज लक्षात आले बेटा, याच्यामध्ये काही अडचण असली नाही पाहिजे. ओके, तर हे याच्याकडे आपण जाणार आहोत की पॉवर 5 विचारला तर कसं फाइंड आउट करायचे? पॉवर 2 पॉवर 5 विचारला, पॉवर 10 विचारला, पॉवर 100 विचारला, कितीही पॉवर विचारू शकतात बेटा त्या ठिकाणी. ठीक आहे, मग ते पॉवरचे एक 3 पेक्षा जास्त पॉवरची व्हॅल्यू जर काढायला सांगितली तर ती व्हॅल्यू आपण कशी काढणार हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर जाऊयात आपण अगोदर याच्याकडे थोड्या वेळाने जाणार आहोत आपण. पॉवर 5, पॉवर 7, पॉवर 9, पॉवर 10, पॉवर 100, पॉवर 200 या व्हॅल्यूज कशा काढायच्या त्याला याच्याकडे आपण थोड्या वेळाने जाणार आहोत. अगोदर बेसिक क्वेश्चन बघून घेऊयात. स्टार्टिंग पासून सुरुवातीच्या आयडेंटिटीज पासून कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात एक्झाम्पल्सला. आता बेसिक क्वेश्चन्स पासून एकदम, बट हे सगळे फॉर्म्युलेज तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हे आपल्याला याच आयडेंटिटी वरती बेस्ड असणारे एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, चलो बेटा स्टार्ट करूयात मग क्वेश्चन्स. एकदम फंडामेंटल इझी क्वेश्चन्स, जे पण ज्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले आहेत आपल्या शाहू स्क्रीनिंग मध्ये त्याच टाईपचे क्वेश्चन घेईन मी. find the value of c plus d if c minus d is equal to 2, cd is equal to 63. ठीक आहे, पहा आता आणि लक्षात ठेवा या आयडेंटिटीचे क्वेश्चन ना या पूर्ण चॅप्टर मध्येच, एक्सपान्शन फॉर्म्युला या चॅप्टर मध्येच हे जे काही आयडेंटिटीचे क्वेश्चन विचारले जातात याला सॉल्व्ह करण्यासाठी एकच मेथड असेल असं नाही. याला सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या भरपूर मेथड्स आहेत. तुम्ही कुठल्याही मेथडने ट्राय करा, आन्सर मात्र एकच येणार. ठीक आहे, आन्सर बदलणार नाही. तर आपल्याला सी प्लस डी ची व्हॅल्यू काढायची बेटा, सी प्लस डी ची, आणि त्यासाठी आपल्याला सी मायनस डी आणि सी डी ची व्हॅल्यू दिली. सी मायनस डी आणि सी डी ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो मग सी प्लस डी ची व्हॅल्यू काढायची तर सी प्लस डी कुठं भेटतो आपल्याला? तर सी प्लस डी भेटतो सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये असं म्हणू शकता. कारण की सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरची जर व्हॅल्यू आपल्याला भेटली तर त्या दोन्ही साईडचा मी स्क्वेअर रूट घेऊ शकतो, दोन्ही साईडचा मी स्क्वेअर रूट घेऊ शकतो आणि सी प्लस डी ची व्हॅल्यू मी काढू शकतो. राईट आहे, समजतंय मी काय बोलतोय ते? ठीक आहे, जर मला सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली तर मला सी प्लस डी ची दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेऊन मी सी प्लस डी ची व्हॅल्यू मी काढू शकतो. ओके, चलो मग सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू कशी काढणार बेटा? सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू कशी काढणार? हा आपला फर्स्ट टार्गेट आहे. आणि सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर भेटला की स्क्वेअर रूट दोन्ही साईडचा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेणार आणि सी प्लस डी ची व्हॅल्यू काढणार. बट सी प्लस डी ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार हा आपला फर्स्ट क्वेश्चन. तर बघा मी या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतो. तर सी प्लस डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला एक आयडेंटिटी बनवावी लागेल आता, जी इन टर्म्स ऑफ सी मायनस डी असेल. इन टर्म्स ऑफ सी मायनस डी बघा बरं कशी बनवता येईल. सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे, सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा तुम्ही सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरची पण व्हॅल्यू काढू शकतात याला सॉल्व्ह करून. बट मी जे सांगतोय वेगवेगळ्या मेथड्स आहेत, मी सगळ्या मेथड सांगेन सुरुवातीलाच, कारण की तुम्हाला मग लक्षात येईल ना की सरांनी एवढा वेळ हा फॉर्म्युला एक्सप्लेन करण्यासाठी का घातला हे तुम्हाला लक्षात येईल. तर मी तर सर्व मेथड सांगेन. तर मी अगोदर सी प्लस डी ची व्हॅल्यू काढायची, सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. तर ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू मला अगोदर काढता येते कारण की ब्रॅकेट स्क्वेअरसाठी एंटिटी आहे,
ए सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरसाठी एक अँटिटी आहे, सी मायनस डी ब्रॅकेट स्क्वेअरसाठी पण एक अँटिटी आहे, त्यासाठी मला बनवता येईल. सो सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला सी मायनस डी ची व्हॅल्यू दिली आहे, तर सी मायनस डी या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला सी प्लस डी ची व्हॅल्यू काढायची, म्हणून मी या दोघांचा पण स्क्वेअर केला. सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सी मायनस डी ब्रॅकेट स्क्वेअर. आता या दोघांची अँटिटी सेम असते का? नाही. तर मला या दोघांचीही अँटिटी सेम आणायचे. तर इकडे येणार आहे बघा सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस 2cd येणार आहे, आणि इकडे येणार आहे मायनस 2cd. मग प्लस 2cd मायनस 2cd. तर मला या मायनस 2cd ला सॉल्व्ह करून या मायनस 2cd ला सिम्प्लिफाय करून प्लस 2cd आणायचे. तर इकडे राईट हँड साईडला मायनस 2cd आहे, तर मी इथं ऍड करतो 4cd, कारण की 4cd आणि मायनस 2cd या फॉर्म्युल्यामध्ये मायनस 2cd येणार आहे. त्यामध्ये जर 4cd ऍड केला तर प्लस 4cd मायनस 2cd प्लस 2cdच्या इक्वल मध्ये येईल. याला म्हणतात फॉर्म्युला बनवणे, याला म्हणतात आयडेंटिटीला बनवणे, त्याला बॅलन्स करणे. इथं अनबॅलन्स होतं. सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर सी मायनस डी ब्रॅकेट स्क्वेअर कधीच इक्वल राहणार नाही. सो त्याला इक्वल करण्यासाठी इथं मायनस 2cd येत होता, त्याला बॅलन्स करण्यासाठी 4cd आणला मी. ठीक आहे. आणि ही अँटिटी तयार झाली. तर या अँटिटीमध्ये व्हॅल्यू पुट करा. सी मायनस डी ची व्हॅल्यू 2, 4cd 4 इंटू 63, cd ची व्हॅल्यू 63, 4 प्लस 4 3 12, 252 256. सो सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर ची व्हॅल्यू आली 256. सो सी प्लस डी घेतला इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 16, प्लस ऑर मायनस 16. पण जनरली आपण या ठिकाणी प्लसच घेतो, पॉझिटिव्हच घेतो. ठीक आहे. सो दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला, कारण की सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर ची व्हॅल्यू आली 256 आणि दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला की सी प्लस डी ची व्हॅल्यू आली 16. क्लिअर आहे? काय अडचण असली नाही पाहिजे याच्यामध्ये. तर ही झाली आपली एक मेथड सॉल्व्ह करण्याची, सिंपल बेस्ट मेथड. आता मी दुसऱ्या मेथडने पण ट्राय करून दाखवेन. ठीक आहे. काही मुलं काय करतील की सर हे फॉर्म्युला बनवण्यापेक्षा आम्ही असं करतो. ठीक आहे. या सी मायनस डी ची व्हॅल्यू दिली आहे, तर सी ज्याची व्हॅल्यू दिली आहे त्याच्यासाठीचा फॉर्म्युला लिहूयात अगोदर. सी मायनस डी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस 2d स्क्वेअर मायनस 2cd. राईट. सो सी मायनस डी ची व्हॅल्यू 2, सो या ठिकाणी व्हॅल्यू पुट केली 2, 2 चा स्क्वेअर. सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती नाही आहे, ते दोन्ही पण ॲज इट इज ठेवले. मायनस 2 इंटू सी डी ची व्हॅल्यू 63. ठीक आहे. 2 चा स्क्वेअर 4, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, आणि हा मायनस 2 3 जा 6, 6 2 जा 12, मायनस 126 इकडे येऊन प्लस 126. राईट. सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, आणि मग 130 इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. ही आली सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरची व्हॅल्यू. म्हणजे ज्याची व्हॅल्यू दिली त्याच्यासाठीचा फॉर्म्युला वापरला, आणि तिथून मला एक नवीनच व्हॅल्यू भेटली सी स्क्वेअर. तुम्हाला वाटेल की सर आपल्याला तर सी प्लस डी ची व्हॅल्यू काढायची आहे, इथं तर सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरची व्हॅल्यू भेटली, याचा काय उपयोग आपल्याला? तर बेटा याचा उपयोग आपण सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये करू शकतो. म्हणून मी इथं पुढे लिहू शकतो नाव सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर, कारण की मला सी प्लस डी ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून मी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लिहिणार सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस 2cd, आणि सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरची व्हॅल्यू आताच काढली 130 प्लस 2 इंटू 63. सो 130 प्लस 126, 130 प्लस 126 इज इक्वल टू सी प्लस डी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 256. बघा इथून ही तोच आन्सर आला सी प्लस डीचं. सो सी प्लस डी इज इक्वल टू 16. सी प्लस डी इज इक्वल टू 16 इंटू 56 चा स्क्वेअर रूट 16. बघा अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत, पण ज्याला फॉर्म्युला बनवता येत असेल ना तो कमी टायमिंग मध्ये एकदम फटाक आन्सर काढेल. त्यामुळे असे लेंदी मेथडकडे न जाता शॉर्टकट मेथडने कमी स्टेप मध्ये आन्सर काढता येतं का ते तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. Question: find the value of a square plus b square if a plus b is equal to 10 and a minus b is equal to 2. आता हा आयडेंटिटीचा क्वेश्चन आहे असं पण म्हणता येईल, आणि हा लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलने पण सॉल्व्ह करता येईल. बघा प्लस बी मायनस बी कॅन्सल होईल, 2a इज इक्वल टू 12 येईल, a ची व्हॅल्यू 6 भेटेल. डायरेक्टली a ची व्हॅल्यू भेटली, a ची व्हॅल्यू भेटली 6, तर b ची व्हॅल्यू 4 भेटेल. आपल्याला काढायचं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सो 6 चा स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 36 प्लस 16
52. इथून पण आन्सर आलं. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन, याला एनिमिलेशन मेथडने मी या दोन्ही इक्वेशनला ऍड केलं. ए ची व्हॅल्यू भेटली, बी कॅन्सल झाला. ए ची व्हॅल्यू भेटली की बी ची व्हॅल्यू पण भेटली. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर केलं 52 आला. किंवा तुम्ही यालाच या फॉर्म्युल्याने पण सॉल्व्ह करू शकता. बघा हा थर्ड वन, की या दोघांना जर जस्ट ऍड केलं मी, 2 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. अशीच एक एंटिटी, आता ही एंटिटी या ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर यांना ऍड करून एक एंटिटी बनवता आली. अशीच एक एंटिटी मायनस करून बनवता येईल. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू काय येईल, तर इक्वल टू 4ab येतो. ती पण एक आयडेंटिटी बनते, एक वेळेस प्लस करून एक वेळेस मायनस करून. तर त्या दोन्ही एंटिटी लक्षात ठेवा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ची व्हॅल्यू 10 स्क्वेअर प्लस ए मायनस बी ची व्हॅल्यू 2 स्क्वेअर. सो 104 मल्टिप्लायचा 2 इकडून डिवाइड मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 52. बघा या पण मेथडने आन्सर आलं. आयडेंटिटी वरून पण आलं. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स या पण मेथड वरून आन्सर आलं. ठीक आहे. चला आता येऊयात आणखीन अशाच टाईपच्या क्वेश्चनकडे. if question if a square plus b square plus c square is equal to 50 and a plus b plus c is equal to 47, sorry, ab plus bc plus ca is equal to 47, find the value of a plus b plus c. ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ठीक आहे. हे पण इझिली करून टाकाल तुम्ही, मला माहिती आहे. पहा काय, 3 टर्मच्या ब्रॅकेट स्क्वेअर बद्दल बोलतोय, 3 टर्म्सच्या स्क्वेअर बद्दल बोलतोय, 3 टर्म्सच्या स्क्वेअर बद्दल. तर तिन्ही टर्मचा इंडिव्हिज्युअल स्क्वेअर, ही जी टर्म आहे ही टर्म कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येते, तर ही ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ही टर्म जी आहे ती या फोर्थ आयडेंटिटी मध्ये येते. क्लिअर आहे. या फोर्थ आयडेंटिटी मध्ये ही टर्म येते. दिसतोय. सो मग याला सॉल्व्ह करण्यासाठी वेगळं काहीच करायचं नाही. याला सॉल्व्ह करण्यासाठी ती फोर्थ एंटिटी आपण वापरून टाकूयात. सो काय येऊन जाईल मग, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट ए बी प्लस बी सी प्लस सी ए. ठीक आहे. हा 2 कॉमन काढलेला मी, तो फॉर्म्युला लिहिला. आता याच्यामध्ये आपल्याला ज्याची ज्याची व्हॅल्यू दिली आहे, या पूर्ण क्वेश्चनमध्ये ज्याच्या ज्याच्या व्हॅल्यू दिले ते पुट करा. मला या तिघांच्या समची व्हॅल्यू दिली, ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू 50, तर इथं 50 पुट केला. 2 ए बी, मला या ब्रॅकेटची पण व्हॅल्यू दिली आहे. बघा किती दिले, ए बी प्लस बी सी प्लस सी ए किती दिलं, 47. सो 2 × 47 50 प्लस 94. ठीक आहे. सो 50 प्लस 94 144. ही कशाची व्हॅल्यू आली, ही व्हॅल्यू आली ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरची. आपल्याला काढायचं काय, ए प्लस बी प्लस सी काढायचे. सो दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या, आन्सर भेटून जाईल. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरची व्हॅल्यू दिली, एखाद्या टर्मची स्क्वेअरची व्हॅल्यू दिली आणि त्या टर्मची व्हॅल्यू काढायची. तर स्क्वेअर नको आहे तर स्क्वेअर रूट घ्यायचा आणि एखाद्या टर्मची व्हॅल्यू दिली त्याच्या स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. तर दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. 2 पॉवर 2 काढायचा असेल तर रूट घ्यायचा, स्क्वेअर रूट घ्यायचा, आणि पॉवर 2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर स्क्वेअर करायचा दोन्ही साईडला. हा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू अंडर रूट 144 दॅट इज इक्वल टू 12 प्लस ऑर मायनस 12, बट प्लस 12 लिहून टाका. ठीक आहे. प्लस ऑर मायनस 12 पण म्हणू शकता किंवा प्लस 12 पण म्हणू शकता. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Question 8.73 into 8.73 into 8.73.
प्लस 4.27 into 4.27 into 4.27 divided by 8.73 into 8.73 minus 8.73 into 4.27 plus 4.27 into 4.27. चला याला सॉल्व करायचे. तर या ठिकाणी बघा दोनच टाईपचे नंबर दिसत आहेत. या पूर्ण फ्रॅक्शन मध्ये दोनच टाईपच्या नंबरचं कॅल्क्युलेशन आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. तर याला कसं सॉल्व करणार मग? तर बेटा या ठिकाणी याला आपण अगोदर पॉवर मध्ये आणूयात. बघा मल्टिप्लिकेशन खूप वेळेस चालू आहे, तर याला आपण पॉवर मध्ये लिहूयात अगोदर. तर 8.73 ब्रॅकेट क्यूब राईट, कारण की 3 वेळेस मल्टिप्लाय होतोय, प्लस 4.27 चं मल्टिप्लिकेशन पण 3 टाइम्स होतोय, याला पण पॉवर मध्ये लिहिलं ब्रॅकेट क्यूब. 8.73 2 वेळेस आलाय, तर 8.73 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा एकच वेळेस आहे, तर ॲज इट इज लिहूयात आपण, प्लस 4.27 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर आता याला बघितल्यानंतर लक्षात यायला पाहिजे, वरती ज्या नंबरचा क्यूब आहे खाली त्याच नंबरचा इन्व्हॉल्वमेंट आहे. तर वरती क्यूब आहे, खाली ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि मायनस ए बी आहे, फक्त ए बी. जर मी याला ए म्हटलं याला बी म्हटलं तर ए स्क्वेअर, ए मीन्स 8.73 चा स्क्वेअर आहे, म्हणजे ए चा स्क्वेअर बी चा स्क्वेअर मायनस ए बी. सो मग याला काय करता येईल बघा आता. सो वरती ए क्यूब प्लस बी क्यूब आहे व ए क्यूब प्लस बी क्यूब आहे, तर ए क्यूब प्लस बी क्यूबची आयडेंटिटी या ठिकाणी वापरा. आणि आयडेंटिटी वापरल्यामुळे तुम्हाला ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करायची गरज पडणार नाही. जर तुम्ही ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन करत बसला तर खूप लेंदी होईल, सॉल्व पण होणार नाही आणि आन्सर पण चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून या ठिकाणी मी जर न्यूमरेटर आहे, या न्यूमरेटरचा जो पण मी फॉर्म्युला लिहिणार आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये या न्यूमरेटरचा फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला लिहिणार आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे हा फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला आहे. बघा ए प्लस बी हा ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॅक्टर असणार आहे, कारण की या मल्टिप्लायचा ए प्लस बी इकडे जाऊन डिवाइड मध्ये जातो, कम्प्लीट डिवाइड जाईल. सो ए प्लस बी या ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॅक्टर असणार आहे, म्हणून मी या ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला लिहिल. आणि ए प्लस बी ला सोडून हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट डिनॉमिनेटर सोबत कम्प्लिटली कॅन्सल होऊन जाईल. बघा आता 8.73 प्लस 4.27 हा झाला ए प्लस बी. सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दॅट इज 8.73 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए बी 8.73 इंटू 4.27 प्लस बी स्क्वेअर 4.27 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तो पलीकडला फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला आणि डिनॉमिनेटरचा जो ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज लिहायचा आहे आपण. 8.73 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8.73 इंटू 4.27 प्लस 4.27 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर या ठिकाणी क्लिअरली दिसतोय हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट सेम आहे, तर हा स्क्वेअर ब्रॅकेट या स्क्वेअर ब्रॅकेट सोबत कम्प्लिटली कॅन्सल होऊन जाईल आणि फक्त शिल्लक काय राहिला 8.73 प्लस 4.27 दॅट इज इक्वल टू 7 प्लस 3 10 10 13. आन्सर इज 13. 13.00 मीन्स 13. ओके चलो हा पण झाला क्वेश्चन. तर भरपूर ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप मोठं दिसतंय असं वाटत असेल तर त्या ठिकाणी आयडेंटिटी वापरून काही कॅन्सल करता येतं का बघायचे. आयडेंटिटीज वापरून काही टर्म कॅन्सल होते का आणि तिथून आपल्याला सिम्प्लिफिकेशन इझी जाईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन. 3.7 इंटू 3.7 प्लस 2.3 इंटू 2.3 प्लस 2 इंटू 3.7 इंटू 2.3 अपॉन 4.6 इंटू 4.6 मायनस 3.4 इंटू 3.4. काय करता येईल बघा याला. याला सॉल्व करून याची मेथड कशी काढता येईल, याचा आन्सर कसं काढता येईल. तर याला अजून परत मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहीन. 3.7 ब्रॅकेट स्क्वेअर 2.3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू 3.7 इंटू 2.3 डिवायडेड बाय 4.6 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3.4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. काय करता येईल बघा. आता नंबर डिफरंट दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी. सो काय करता येईल आपल्याला, याचं सिम्प्लिफिकेशन कसं करता येईल बघा. तर वरती तर
वरचा आणि खालचं काही कॅन्सल होणार नाही कारण की वरचे नंबर डिफरंट आहे. 2.3चा डबल 4.6 नक्कीच खाली आहे, बट वरची टर्मच सेपरेट आहे. का बरं? वरती क्लिअरली दिसतोय बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2ab. सो हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे, म्हणून 3.7 प्लस 2.3 ब्रॅकेट स्क्वेअर होणार आहे. म्हणून याची व्हॅल्यू काढण्यासाठी सिम्प्लिफाय करण्याची गरज नाही, सगळ्याला सिम्प्लिफाय करण्याची गरज नाही. जस्ट 3.7 प्लस 2.3 आणि याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करा, याची व्हॅल्यू भेटून जाईल. डिनॉमिनेटर मध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा ती पण एक आयडेंटिटी, खूप इम्पॉर्टंट आयडेंटिटी लिहून द्यायची राहिली आपल्याला. ए स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी, ही पण एक आयडेंटिटी आहे, माहिती असेल सर्वांना, बट लिहून द्यायची राहिली आपली. ती पण एक लिहून त्या लिस्टमध्ये ऍड करा जी मी अगोदर तुम्हाला लिहून दिली. सो मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सो दॅट इज ए प्लस बी अँड ए मायनस बी. 3.4 सॉरी, ठीक आहे. म्हणजे यांचा स्क्वेअर करा, परत याचा स्क्वेअर करा आणि मग त्यांचा डिफरन्स घ्या. याच्यापेक्षा बेटर आहे की दोघांची ऍडिशन एक वेळेस करा, सबट्रॅक्शन एक वेळेस करा आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. सो वरती किती आला? 6 स्क्वेअर अपॉन इथून किती येईल? 8 इंटू इथून किती येईल? 2 1.2, ठीक आहे, 1.2. सो 36 अपॉन 9.6, 36 अपॉन 9.6. सो काय भेटून जाईल मग? 36 अपॉन 9.6 दॅट इज इक्वल टू 360 अपॉन 96, ठीक आहे. सो किती? सो 32 4 नाही जाणार, 4 नाही जाईल याला, ठीक आहे. 4 9 जाईल त्याला 90, 4 2 जा 4 4 जा, ठीक आहे. 6 4 जा 6 1 जा 6 5 जा 30. सो दॅट इज 15/4 येतोय, 15/4. दॅट इज आवर आन्सर. याला सॉल्व्ह करून 15/4 येणार आहे. जर तुम्हाला डेसिमल मध्येच आन्सर काढायचं तर तुम्ही आन्सर डेसिमल मध्ये पण काढू शकता, डिवाइड करून. 4 3 जा 12, रिमेनिंग 3 डेसिमल दिला 30 झाला, 4 7 जा 28, 2 राहिला 4 5. 3.75 म्हणा किंवा 15/4 म्हणा, दोन्हीही एकच आहेत. ओके स्टुडंट, चलो आय होप सो क्लिअर झाला असेल इथपर्यंत. तर अशाच टाईपचे क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारले गेलेत बेटा, ठीक आहे, याच टाईपचे क्वेश्चन्स. तर आपण ते शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेले क्वेश्चन्स कडे आता वापस येणार आहोत. चला शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला बघूयात. जस्ट प्रिव्हियस इयर मध्येच विचारलेला क्वेश्चन आहे शाहू स्क्रीनिंग मध्ये. इफ a plus b is equal to 2, a plus b is equal to 2 and a square plus b square is equal to 88, then value of a cube plus b cube is option A 260, option B 252, option C 160, option D 162. आणि हा क्वेश्चन शाहू मेन्स मध्ये विचारलेला आहे. शाहू मेन्स 2021, शाहू मेन्स 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. म्हणजे जस्ट प्रिव्हियस इयर मध्ये हा क्वेश्चन विचारलाय मेन्स पेपर मध्ये, ते सुद्धा, ठीक आहे. खूप सिंपल आहे बघा. बघा मी आत्ताच आपण C प्लस डी C मायनस डी चा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता, त्याच टाईपचा हा क्वेश्चन आहे. फक्त इथं पॉवर 1 आणि पॉवर 2 आहे. तिथं दोन्ही पॉवर 1 होते, C प्लस डी आणि C मायनस डी दोघांचे पॉवर 1 होते. तर ए क्यूब प्लस बी क्यूबची व्हॅल्यू काढायचे, नो प्रॉब्लेम. आपल्याला दिलेलं आहे ए प्लस बी ब्रॅकेट ए प्लस बीची व्हॅल्यू आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची पण व्हॅल्यू. तर ए प्लस बी याचा ब्रॅकेट स्क्वेअर केला की त्याच्यामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या टर्म्स येतात. मग त्या टर्म्स आल्या तर त्या ठिकाणी मला त्या ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू त्या ठिकाणी मला पुट करता येते, कारण की मला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे, ठीक आहे. सो गिवन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 88, याला 1 and a plus b is equal to 2, ठीक आहे. सो therefore a plus b is equal to 2 हे मी घेतलं आणि याच्या दोन्ही साईडचा स्क्वेअर केला, कारण की मला पॉवर 2 ची व्हॅल्यू दिलेली आणि पॉवर 2 वर मग पुन्हा पॉवर 3 कडे मी जाणार, ठीक आहे. तर मला ए क्यूब प्लस बी क्यूबची व्हॅल्यू काढण्यासाठी मला ए बी ची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. बघा ए क्यूब प्लस बी क्यूब याचा फॉर्म्युला जर मी लिहिला अगोदर, ज्याची व्हॅल्यू काढायची त्याचा फॉर्म्युला ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा इथं आयडेंटिटी ए क्यूब प्लस बी क्यूबची. तर ए प्लस बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, दिसतोय का, ए स्क्वेअर आणि एंडिंगला बी स्क्वेअर. फक्त आपल्याला व्हॅल्यू काढायची ए बीची.
ए बीची जर व्हॅल्यू भेटली तर त्या सर्व व्हॅल्यूज मी या फॉर्म्युल्यामध्ये आणून पुट करणार आणि सॉल्व्ह करून ए क्यूब प्लस बी क्यूबची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सो ए बीची व्हॅल्यू काढण्यासाठी मग मी काय करतोय तर ए बीची व्हॅल्यू काढण्यासाठी ए प्लस बी इज इक्वल टू 2 आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पण दिलाय. तर याचा स्क्वेअर केला ए प्लस बीच्या दोन्ही साईडचा स्क्वेअर केला की त्याच्यामध्ये ही टर्म प्रेझेंट होते आणि ही टर्म आली की त्या ठिकाणी मी 88 पुट करू शकतो आणि तिथून ए बीची व्हॅल्यू काढू शकतो. सो मग मी इथे लिहून टाकतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. So a plus b bracket square is equal to 2 चा square 4. So a square plus b square plus 2ab is equal to 4. So याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 88 plus 2ab is equal to 4. So plus 88 या साईडला जाऊन झाला -8 प्लस 8 या साईडला जाऊन झाला -8. ठीक आहे. ठीक आहे. सो काय भेटून जाईल मग या ठिकाणी 2ab is equal to 4 minus 88. 2ab is equal to 4 minus 88. So ab is equal to minus 84 upon 2. So ab is equal to minus 42. So ab ची व्हॅल्यू भेटली आपल्याला फायनली. आणि मी म्हटलं होतं भेटणार आहे कारण की बघा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर केला ना त्याच्यामध्ये 3 टर्म्स असतात. 3 टर्म्स म्हणू शकता. ए प्लस बी ची एक होल व्हॅल्यू, ए स्क्वेअर बी स्क्वेअर ही एक मिळून एक व्हॅल्यू आणि 2ab एक. ठीक आहे. तर मला ए प्लस बी ची व्हॅल्यू माहिती आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू माहिती आहे. तर मला व्हॅल्यू कशाची काढता येईल, ए बी ची व्हॅल्यू काढता येईल म्हणून मी तिथून ए बी ची व्हॅल्यू काढली. ठीक आहे. सो आलेली ए बी ची व्हॅल्यू आता इथं पुट करूयात आपण या ठिकाणी. ठीक आहे. नाव a plus b bracket cube is equal to a plus b a square plus b square minus ab only ab not 2ab. ठीक आहे. सो a plus b ची व्हॅल्यू किती आहे 2 into a square plus b square 88 minus of ab ची व्हॅल्यू -2. ठीक आहे. ab ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणून ab च्या ठिकाणी निगेटिव्ह -42 पुट केला, बाहेरचा मायनस ॲज इट इज. 2 into minus into minus plus 88 plus 42. 2 into so 130 चा डबल 260. So a plus b bracket cube ची व्हॅल्यू 260. दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट बेटा. ठीक आहे. कोणता ऑप्शन करेक्ट असेल, ए ऑप्शन करेक्ट असेल. ओके. लक्षात आलं असेल, काही अडचण असणार नाही याच्यामध्ये. चला आय होप सो की इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं असेल. याच टाईपचा एक सेम टू सेम क्वेश्चन आहे, एक लास्ट क्वेश्चन आपण बघूयात. ठीक आहे. वन मोर, एक लास्ट क्वेश्चन फटाफट. क्वेश्चन द व्हॅल्यू ऑफ 0.6 bracket cube minus 0.3 bracket cube upon 0.6 bracket square plus 0.3 bracket square plus 0.6 into 0.3 is option A 0.6, ऑप्शन बी 0.3, ऑप्शन सी 0.8, ऑप्शन डी 0.9. आत्ताच या टाईपचा क्वेश्चन पाहिला होता. तिथं तर थोडंसं अवघड होतं की 0.6 0.6 0.6 असं सेपरेट लिहिलं होतं, बट इथं बिलकुल सेपरेट लिहिलं नाही. इथं उलट क्वेश्चन काय झाला आपला, खूप इझी क्वेश्चन विचारला त्यांनी, इझी केला उलट क्वेश्चनला त्यांनी. ठीक आहे. तर त्याने क्वेश्चनला आणखीन इझी केलं. तर इथं डायरेक्टली दिसतं ए क्यूब मायनस बी क्यूबची एंटिटी वापरता येते. सो 0.6 मायनस 0.3 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए क्यूब मायनस बी क्यूबची एंटिटी वापरतोय मी. 0.6 मायनस 0.3 ए स्क्वेअर दॅट इज 0.6 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. प्लस 0.3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए बी, मायनस नाही प्लस ए बी, कारण की सुरुवातीला मायनस घेतला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, बाकीकडे सगळे प्लस. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी. सो प्लस 0.6 इंटू 0.3 डिनॉमिनेटर मध्ये ॲज इट इज टर्म लिहायची, कारण की ती पूर्ण टर्म कॅन्सल होणार आहे बघा. हा स्क्वेअर ब्रॅकेट या स्क्वेअर ब्रॅकेट सोबत कम्प्लिटली कॅन्सल राहिलं काय 0.6 मायनस 0.3 दॅट इज 0.3 म्हणजेच ऑप्शन बी. तर हा जो क्वेश्चन आहे तो शाहू प्रिलिमिनरी मध्ये विचारलाय. शाहू 2021 प्रिलिम
प्रिलिमिनरीमध्ये एवढा सिम्पल क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, प्रीमध्ये. ओके, तर आज आपण शाहू स्क्रीनिंगमध्ये खास करून 2021मध्ये मेन्समध्ये विचारलेला एक क्वेश्चन पाहिला आणि प्रिलिमिनरीमध्ये विचारलेला क्वेश्चन पाहिला. 2021च्या मेन्स एक्झाममध्ये तर याच सुरुवातीच्याच 3 आयडेंटिटीमधला क्वेश्चन विचारला होता. सुरुवातीच्या 3-4 आयडेंटिटीमधला ए क्यूब प्लस बी क्यूबची व्हॅल्यू काढायची होती. ए प्लस बी एम आय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिला होता. खूप सिम्पल होता मेन्समध्ये विचारलेला क्वेश्चन. तर बट आपल्याला या सगळ्या क्वेश्चन सर्व टाईपची आपल्याला प्रॅक्टिस करायचे, सर्व टाईप आपल्याला डिस्कस करायचे. तर आजच्यासाठी इतकंच. आय होप सो की क्लिअर झाला असेल, काही अडचण असणार नाही आता याच्यामध्ये. सो आज फक्त आपण सुरुवातीचे स्टार्टिंगच्या 4 ते 5 आयडेंटिटीवरती आपण क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. आणखीन आपण पुढे गेलेलो नाही आहेत. पुढे पण आपल्याला जायचं ए क्यूब प्लस बी क्यूब ए क्यूब मायनस बी क्यूब ह्या एंडिंगचा ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc हा जो 10th आयडेंटिटी मी लिहून दिली त्याच्यावरचे पण एक्झाम्पल्स पाहिजेत. आणि याच्या व्यतिरिक्त किती टाईपचे क्वेश्चन विचारतात ते सर्व टाईप मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो स्टुडंट्स, भेटूयात आपण नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू सो मच.